लाभते की काही नित्य नेम करिता पठन क्रमे भावज्ञान लाभते की काही नित्य नेम करिता पठन क्रमे भावज्ञान लाभते की भावज्ञान लाभते की क्रमे भावज्ञान लाभते की क्रमे भावज्ञान लाभते की क्रमे भावज्ञान लाभते की शिवदास मन पूर्व संख्ये होना अधिक हाताना एक असे शिवदास मन पूर्व संख्ये होना अधिक हाताना एक असे शिवदास मन पूर्व संख्ये होना अधिक हाताना एक असे अधिक हाताना एक असे अधिक हाताना एक असे अधिक हाताना एक असे अधिक यानंतर सार सकळ तीर्थाचे हा अभंग होणार आहे. तुम्ही काय करता लक्ष द्या. सार सकळ तीर्थाचे ना स्टेप खाली आणि वरी आहे ती फक्त एकच कडव्यासाठी आहे. त्यानंतर आता तुम्ही जसे नाचता पूर्ण ध्रुवपद सुरू झाल्यानंतर तुम्ही त्या ध्रुवपदाला पण तीच स्टेप करता. तसं नाहीये. ती फक्त ज्या वेळेला पकवा असा ज्या वेळेला वाजतो त्याच वेळेला ती स्टेप आहे. त्यानंतर आता जसं तुम्ही गोल फिरले जागेवर उड्या मारल्या नाचले त्या पद्धतीने सर्वांनी नाचायचंय. सार सकळ तीर्थाचे वंद्य पाऊल गुरुचे खाली वाकायचंय आणि त्यानंतर वरी हात घ्यायचा आहे आणि ध्रुवपद पुन्हा सुरू झालं सार सकळ तीर्थाचे की मग पुन्हा सर्वांनी मिळून गोल करून किंवा उड्या मारत नाचायचा. हे बघा सुरुवात करताना डाव्या पाय जो आहे त्या डाव्या पायाकडे खाली एक ठोका आहे. त्यानंतर वरी गेल्यानंतर उजव्या साईडला एक ठोका आहे. असा ठोका आहे. त्यामुळे वाजवताना सर्वांनी सोबत डाव्या साईडला सर्वांनी सुरुवातीला वाका त्यानंतर उजव्या साईडला वरी हात करा आणि ध्रुवपद सुरू झाल्यानंतर ती स्टेप घेऊ नका. ध्रुवपद सुरू झाल्यानंतर नाचायचंय सर्वांनी. सांबदय नमः पार्वतीपदे शिव हर हर महादेव. सद्गुरु